वा 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 वा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं गुलाबी हसू आहे जसं माझ्या चेहऱ्यावर आहे, कारण आता ऑफकोर्स व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि या बाबतीत मी प्रचंड वीक आहे. आम्ही अच्छा, साधना वीक आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाहीये. याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे, थंबनेल वरनं कळलं असेल तुम्हाला किती हिने सरप्राइजेस दिलेले आहेत फिल्मी गोष्टी केल्यात. व्हॅलेंटाईन हा वीक साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आयुष्यात आम्ही कधी केलं नाहीये, पण पहिल्यांदा साधना काकतकरमुळे हा व्हॅलेंटाईन वीक असा माझा उत्तम झालेला आहे. आणि हा वीक जरी असला तरी हा एक सण आहे, हा उत्सव आहे हे मला कळलं या हिच्या गिफ्ट्समुळे. आणि मग मी रिसर्च केला खूप यावर की हा सण किंवा हा उत्सव, एखादा सण किंवा एखादा उत्सव जेव्हा साजरा केला जातो तेव्हा त्याच्यामागे काहीतरी मोटिवेशन असतं, त्याच्यामागे काहीतरी ध्येय असतं, त्याच्यामागे बऱ्याच जणांची मेहनत असते, शोध असतो. तर याच्यामागे बऱ्याच जणांनी मेहनत केली आहे व्हॅलेंटाईन या वीकसाठी. मुळात मी तुम्हाला ते काय आहे, कसं घडलं, याचा शोध कसा लागला आणि हे का केलं गेलं, कुठे केलं गेलं, याचा उगम कुठे झाला हे या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. प्लस सरप्राईजेस सुद्धा दाखवणार आहे. पण हे फार महत्त्वाचं आहे, बऱ्याच जणांना अजूनही माहित नाही, कदाचित हिलाही माहित नसेल आमचा कॅमेरा व्हॅलेंटाईनचा उगम कसा झाला. आमच्या कॅमेरामॅनलाही माहित नसेल की त्याचं लग्न झालेलं आहे, पण व्हॅलेंटाईन हा विषय बऱ्याच जणांना माहित नाही, त्याचा उगम कसा झाला. तर त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग बघावा लागेल आणि सगळ्यात पहिलं लाईक करायला लागेल, शेअर करायला लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल. येस, पहिलं करा आणि मग मी सांगतो. तर मित्रांनो, आणि पुन्हा एकदा तुमचं युट्यूब चॅनलमध्ये माझं स्वागत आहे. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॅलेंटाईन हा वीक कसा सुरू झाला, ह्याच्या मागे कोण होतं, ह्याचा उगम कसा झाला. मुळात व्हॅलेंटाईन हा शब्द हा मराठी शब्दाचाच अपभ्रंश आहे. म्हणजे बरेच मराठी शब्द अपभ्रंश होत गेले आणि त्याचे शब्द बदलत गेले, त्याचं स्ट्रक्चर बदलत गेलं. तर पूर्वी वेळ ह्याला इंग्लिशमध्ये टाइम म्हटलं जायचं. असू नको कॅमेरामध्ये, अरे हसताय काय. पूर्वी वेळ याला इंग्लिशमध्ये टाइम म्हटलं जायचं. जेव्हा व्हॅलेंटाईन एक तू जरा सँड ठेव, सँड बिंड काय नाही, तू जरा सँड ठेव, सँड व्हॅलेंटाईन. सँड जास्त सांगू नको, मी सांगतोय ना. तर पूर्वी वेळ या शब्दाला इंग्लिशमध्ये टाइम म्हटलं जायचं. हा इंग्रजांच्या काळात लागलेला शोध आहे. आजही वेळ या शब्दाला इंग्रजीमध्ये टाइमच म्हणतात. पूर्वी नाही, आजही वेळेला टाइमच म्हणतात. हा शोध कधी लागलाय ह्याचं मी सांगतोय ना. व्हॅलेंटाईन आजही म्हणतात, वेळेला टाइम सुद्धा आजही म्हणतात, पण याचा शोध इंग्रजांच्या काळात लागलेला आहे, व्हॅलेंटाईन या शब्दाचा शोध. कारण इंग्रज जेव्हा आपल्या भारतात आले आणि मुळात महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्याकडेच घड्याळ होते. घड्याळ हे आपल्याकडे नव्हतं. जेव्हा ते आले होते तेव्हा फार लोक वापरत नव्हते घड्याळ. तेव्हा वेळ काय झाली हे आपण विचारायचो, त्याच्यामध्ये टाइम या टाइम. तर तेव्हा आपण वेळ विचारायचे, ते टाइम सांगायचे. त्या ज्या देवाणघेवाणीत जे काही प्रेम झालं तेव्हा नाव पडलं वेळ अँड टाइम. आणि त्याचा अपभ्रंश होत व्हॅलेंटाईन हा वीक हा सण साजरा करायचा सगळ्यांनी ठरवलं. सगळ्या साजरा करतात, वेळ अँड टाइम ज्यांच्याकडे असतो त्यांच्याकडे नसतो. सो हा शोध मला या ब्लॉग मध्ये सुद्धा लागला, आता सुचलं वेळ अँड टाइम. सो व्हॅलेंटाईनचा हा उगम अशा प्रकारे इंग्रजांच्या काळात आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये लागला. जेव्हा आपण त्यांना वेळ विचारायचो आणि ते आपला टाइम सांगायचं, तर त्या झालेल्या प्रेमामध्ये व्हॅलेंटाईन हा वीक उत्सव साजरा करण्यात आला. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. की व्हॅलेंटाईनचा शोध हा आतापर्यंत गुगलवर कधीच अवेलेबल नव्हता आणि तो मी या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं, कारण माझ्याकडे वेळ अँड टाइम आता दोन्ही होता, तर म्हटलं सांगूया. तर मला आता या सगळ्या सरप्राइजेस नंतर थंबनेलवर जे काही दिसलं त्याच्यानंतर ठरवलं मी हा उत्सव आयुष्यभर साजरा करणार आहे. कारण हा उत्सव तर माझ्या नशिबात आणि पदरात पडलेलाच आहे. सो आता वेळ अँड टाइम वाया घालवायचंच आहे. तर वाया घालवायचं आहे. तर मी म्हटलं की सगळ्यात पहिलं सरप्राईज कसं मिळालं त्याचा हा व्हिडिओ. तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि अचानक भयानक बेल वाजली आणि बेल उघडल्यानंतर दार उघडल्यानंतर मी पाहिलं तर एक ऑनलाईन पार्सलवाला आला. मी तर म्हटलं काय बाई, मी मागवलं नाही. आणि मग बघितलं तर छान मला सरप्राईज दिलं रमाने. कारण आज रोज डे. आजपर्यंत आयुष्यात कधीच असं काही सरप्राईज आम्ही एकमेकांना दिलं नाहीये.
की काहीतरी कोणाला काहीतरी पाठवलं किंवा काय केलं. सो हे रोज डेच्या निमित्ताने आता काय आयुष्यात रोज भेटायचं म्हटल्यावर हे सगळं करावं लागतं. पण मनापासून थँक्यू रमा. ड्रॅगन फ्रूट पाठवलंय. हे मी डेंग्यूच्या वेळी खाल्लं होतं, आता खावं लागेल हे. तेव्हा खूप वाईट लागलं होतं पण आता चांगलं लागलंय चवीला असं सांगावंच लागणार आहे, कारण यात प्रेमसुद्धा आहे आणि नंतर मार खायची वेळ यायला नको म्हणून. स्ट्रॉबेरी मला प्रचंड आवडतात. सो स्ट्रॉबेरी आणि अंजीर असं अंजीर वगैरे असं सगळं पाठवलेलं आहे रमाने. व्हॅलेंटाईन डे गिफ्ट असं रात्री 10 वाजता सरप्राईज. व्हॅलेंटाईन डे नाही, रोज डे. खरंच मला आयुष्यात हे सगळं काही सेलिब्रेट केल्यामुळे फार माहीत नाही, पण रोज डे निमित्ताने हे सगळं तिने पाठवलं त्याबद्दल रमा आय लव्ह यू. मी फक्त तुझाच आहे, पण ब्लॉगमध्ये प्रत्येकजण बघते त्यांचा जास्त आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे गुलाब, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, अंजीर, बिंजीर, गंजीर खुपसायची वेळ येईलच, पण त्याच्या आधी हे गिफ्ट देऊन एका बकऱ्याचा हलाल करण्यासाठी त्याला खायला घातलं, त्याला आधीच फुलं वाहिली गेली. अशा प्रकारे व्हॅलेंटाईन काढून यांनी या वीकची सुरुवात केली. सरप्राईज दिलं. आणि मी म्हटलं तुला कसं वाटलं असं रोज वगैरे तुला मिळालं? याच्या आधी तुला कधी कुठल्या मुलीने रोज दिलंय? नाही. समझ रहे हो ना? अयो मला नॉनव्हेज जोक सुचला होता, पण रोज कधीतरी मिळतं हे बघू. नाही, याच्या आधी मुलींनी रोज दिलंय मला. दिलेलं आहे. रोजचे पुष्पगुच्छ दिलेले पण ते रोजचे नव्हते, पण रोजचे नाही. तू कधी कुठल्या मुलीला रोज दिलायस असं? नाही. मग मुलींनी तुला काय दिलं मग? बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. याबद्दल आपण ब्लॉग संपल्यावर बोलू. त्यांची मर्जी. मग आपण मुलींच्या रोज विषयी बोलूया. मुलींनी दिलेल्या रोज विषयी बोलूया आपण. व्हॅलेंटाईन काढून आपण गप्पा करूया. आता त्यांचा व्हॅलेंटाईन खराब करायला नको, कारण त्यांचा वीक सुरू आहे. तुझाच खराब होणार आहे. तर अशा प्रकारे मला गुलाब मिळालं. खरंच भारी वाटलं. सरप्राईज जाम भारी होतं. थँक्यू पुन्हा एकदा. प्रत्यक्षात जेव्हा गिफ्ट मिळालं तेव्हा तू नव्हतीस. आणि अशीच गुलाबाची फुलं माझ्यावर उधळत राहू दे, तुमच्या प्रेमाने सुद्धा, तुझ्या प्रेमाने सुद्धा. आणि हा उत्सव पुढे नेता नेता अजून एक सरप्राईज मिळालं. ते सरप्राईज म्हणजे हे. आता तुम्ही म्हणत असाल की हा डोक्यावर छान पिंपल आलेला आहे, तो फार चांगला दिसतोय. पिंपल हा उष्णतेमुळे येतो. आणि तुम्ही बघाल तर दिसतंय, तुम्हाला दिसतंय आमरस मिळालाय. तेही कुठल्या महिन्यात? फेब्रुवारी महिन्यात. असा व्हॅलेंटाईन आयुष्यभर चालू. आयुष्यभर मला आमरस मिळो. मला आयुष्यातलं कुठलंच सरप्राईज नको, आमरस. तर मी आता मस्त आमरस खाणार आहे. आणि असा साई थाट असतो माझा आमरस खाताना. ये कोई आम की बात नहीं है, ये आम रस की बात है. और इसमें बहुत रस है. कारण व्हॅलेंटाईन मधलं सगळं, मी खरं व्हॅलेंटाईन म्हणत लागले. व्हॅलेंटाईन मधलं सगळ्यात भारी गिफ्ट हे होतं की मला या सीझन मध्ये आमरस खायला मिळाला. खूप भारी वाटलं मला. थँक्यू त्याबद्दल. आणि ही खरंच खूप आम बात नव्हती. आणि यात मला रस आहे. दुसऱ्यांदा केला ना सेम. सो थँक्यू. तर हा उत्सव मी आयुष्यभर आता साजरा करायला तयार आहे. आणि तुमच्यापैकी कोणाला माझ्यावर हा उत्सव साजरा करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आमरस तू शेअर करणार? नाही, उत्सव ते करणार. मी गिफ्ट देणार नाही कोणाला. आजवर मी फार कमी लोकांना गिफ्ट दिलेले आहेत, क्वचित लोकांना. त्यात तू आहेसच. पण मला खूप गिफ्ट आलेले आणि मला हे खूप आवडतं. मला गिफ्ट घ्यायला प्रचंड आवडतात आणि मी गिफ्ट घेत राहणार आहे. कारण माझ्याकडे व्हॅलेंटाईन खूप आहेत. त्यामुळे मी घेत राहणार आहे. व्हॅलेंटाईन्स खूप आहेत तुझ्याकडे. व्हॅलेंटाईन ते दोघांमध्ये मीच केलेल्या जोकमध्ये मीच अडकत चाललायस. खरंय. सो अशा प्रकारे तुमचं सुद्धा व्हॅलेंटाईन खूप छान साजरं झालं असेल. आणि एक गोष्ट कळली की इतकी वर्ष आम्ही कधी साजरा नाही केला, पण करायला हवा. हलाल बकरा कटने वाला आहे, सब में बटने वाला नाही अभी. सो छान वाटलं तुला? मस्त वाटलं. तर खूप भारी वाटलं मला. सो थँक्यू. आणि हा उत्सव, हा सण आपण दरवर्षी साजरा करायलाच हवा, कारण इंग्रजांनी इतका मोठा शोध लावला होता आपण त्यांच्यासोबत राहून. तर या सणाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यासाठी हा साजरा केला पाहिजे असं मला वाटतं. आणि या क्षणी आपण हा ब्लॉग थांबूया. असं नाही, अजून एक गिफ्ट आहे ना. तुला गिफ्ट घ्यायला आवडतं ना? भाई कभी भी.
बाकी ते रोजेस बद्दल वगैरे आपण बोलूच, पण त्याच्या आधी बकऱ्याला हलाल करायच्या आधी जरा अजून थोडस बघा आता अजून काहीतरी आहे. हा बॉक्स पाहिला होता मी. गिफ्ट आलेलं आहे आणि तुला ते अनपॅकिंगचं वगैरे सुख मिळणार नाहीये, कारण एक्साइटमेंट मध्ये मी उघडून आधी बघितलंय की कसं आलंय, छान आलंय, ऑर्डर केलेलं आहे मी. हे तू आता ऑनलाईन ऑर्डर केलं असते मगाशी. हो. सो आता बघ तुला आवडेल असं असं मला वाटतंय. नाही आवडलं तरी तू छानच म्हणशील. ओ माय गॉड, ब्रँड वरनं तर कळलंय गिफ्ट काय आहे. आणि जसं मी म्हंटल होतं तसाच माझा अंदाज आहे. व्हॅलेंटाईन. मला वेळ अँड टायमिंगचा ग्रुप दिलेला आहे आणि वेळ अँड टायमिंगच दिलंय बहुतेक. सो हे माझ्या व्हॅलेंटाईनने दिलेलं वेळ अँड टाइमचं गिफ्ट. व्हॅलेंटाईनने दिलेलं वेळ आणि हे मला व्हॅलेंटाईनने दिलेलं माझं वेळ अँड टाइमचं गिफ्ट. म्हणजे माझ्या व्हॅलेंटाईनने दिलेलं वेळ अँड टाइमचं गिफ्ट असं म्हणायचं त्याला. असू दे. कधी हे झालंय मी भारावून गेलेलो थांबावून गेलोय. नाईस. आता काय घालू लवकरच आपल्याला काही गोष्टी करायच्यात. आता घडळ कसं घडणार. कळव्यात राहिलो असते तरी 4 घड्याळ नाही करू शकत मी. दुसरं घड्याळ वा पण कमाल घड्याळ आहे. छान दिसतंय. 50 तोला. आता मी असं गाववाला कळव्याचा वाटू शकतो. असा कमाल गिफ्ट. मला हे गिफ्ट फार आवडलं. प्रचंड भारी आहे हे गिफ्ट. सो धन्यवाद या गिफ्ट बद्दल. आमच्या कॅमेरामनने लगेच पुढे आणलं. ओ ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम, कभी नरम नरम गरम गरम गरम. अरे या सणाचा उत्साह असाच वाढत राहणार आहे. धन्यवाद या गिफ्टसाठी सुद्धा. आणि मी तुला एक कमाल गिफ्ट आणलेलं आहे. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ते गिफ्ट म्हणजे आपला हा व्लॉग. कौन है ये लोग, कहां से आते हैं? ओके. आता हा व्लॉग संपल्यावरती मी अजून एक गिफ्ट त्याला देणार. नाही खरंच मी काही गिफ्ट नाही आणले, पण तुमच्यासाठी एक कमालीचं गिफ्ट आमच्या दोघांतर्फे पुढच्या ब्लॉग मध्ये मिळणार आहे. सेम कपड्यामध्ये मिळणार आहे. कारण सेम कपड्यामध्ये आम्ही एकाच ठिकाणी शूट केलेलं आहे. तर तुम्हाला कमाल ब्लॉग पुढचा. आणि एक खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट पुढच्या ब्लॉग मध्ये. त्याच्या पुढचा ब्लॉग कदाचित वेगळा असू शकतो. अच्छा. हा तर गिफ्ट्स तुम्ही लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि आमच्या ब्लॉगसाठी व्हॅलेंटाईन दोन्ही काढत राहा. आणि हा वीक, हा सण, हा उत्सव असाच साजरा करत राहा. तुम्ही तुमचा बहुमूल्य व्हॅलेंटाईन दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद तुम्हाला इकडनं करतो. सगळ्यांना व्हॅलेंटाईन या क्षणाच्या, या सणाच्या, या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.